मंडळी लहानपणी 5 वाजता शाळेतून आलं ना की खूप भूक लागायची. मग अशा वेळेला ना आई ना हा मला मस्त असा पदार्थ करून द्यायची. माझ्या मते हार्डली 10 मिनिटं लागत असतील हा पदार्थ बनवायला. पदार्थ कोणता तुम्हाला आलं का लक्षात? तर हा पदार्थ आहे तांदळाची उकड. तर ह्यासाठी लागणारं साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. ही उकड बनवायला ना आपण साधं पाणी पण वापरू शकतो, पण मी इथे दही म्हणजे थोडंसं ताक त्याचं बनवून घेणार आहे आणि ते मी इथे उकडीसाठी वापरणार आहे, कारण की माझी आजी त्या पद्धतीनं बनवायची. बाय द वे अशा तांदळाच्या उकडीप्रमाणे तुम्ही रागीची पण बनवू शकता, ज्वारीची पण बनवू शकता. तेल इथं गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मोहरी तडतडेपर्यंत मी वाट बघणार आहे आणि त्याच्यानंतर मी इथे कढीपत्ता आणि मिरची घालणार आहे. बाय द वे आज आर्या आणि आरुजचं दोघींचंही स्टमक थोडंसं अपसेट आहे, त्याच्यामुळे ना मी ह्याचं वाटप नाही करून घेत आहे. मी डायरेक्टली तशाच टाकते सो दॅट की त्या बाजूला काढून ठेवू शकतील. तर आता ह्याच्यामध्ये खिसलेलं आलं पण घालायचं. ह्याचा स्वाद आहे ना एवढा भारी येतो ना, ट्रस्ट मी, खूप मस्त येतो. ह्याच्यामध्ये माझ्याही लसूण घालायची, मी आज ते ॲड नाही करत आहे कारण की मला बिना लसणाची उकड जास्त आवडते. हळद घालायला विसरायचं अजिबात नाही आहे. आणि मग हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आता आपण घालायचं की जे आपण ताक बनवून घेतलेलं आहे पाणी घालून, ते त्याला आपण एक छान उकळी येऊन द्यायची आहे. त्याला उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण मीठ आणि साखर असे दोन्ही घालणार आहे, किंवा आधी घातलं तरी चालेल. आपल्याला हवं असेल तर अजून थोडंसं आपण इथे पाणी ॲड केलं तरीही चालेल. बाय द वे इथे विदाऊट ताकसुद्धा तुम्ही ही उकड बनवू शकता. आता इथे उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये हळूहळू करत तांदळाचं पीठ घालायचं आहे. मी एकदम भस्कर घातल्यामुळे ते सांडलेलं आहे माझ्याकडनं. तर अशा प्रकारे माझी थोडीशी अशी सरसरीत मी ठेवलेली आहे खास मुलींसाठी. तर अशा प्रकारे माझी तांदळाची उकड तयार झालेली आहे. तुम्ही हा पदार्थ ट्राय करून बघितलेला आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वासच इतका मस्त येतो ना, जस्ट कांट वेट टू टेस्ट. याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती ह्याच्यापेक्षा थोडीशी अजून थिक चालू शकते, पण मी म्हटलं तसं मी मुद्दाम इथे सरसरी ठेवली आहे. मग मंडळी ही ट्राय करून बघणार का तुम्ही रेसिपी? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. बाय बाय.